मागच्या वेळी म्हणलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर, या 3च संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही. किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे, असं मला आता वाटायला लागले. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा, का मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहेत, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रजीत नरके असतील, विनय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा घाडगे आहेत आता भाजपचे नेते त्यामध्ये. एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक, म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा मग ह्यांचं चालत नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. नाही, आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली, समजा एखादी भूमिका घेतली, तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. तुमचं अंतर्गत भांडण आहे ना हे, गोकुळला का अडचणीत आणता तुम्ही? तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं. बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच सामील आहेत असं माझं मत आहे. नाही म्हणून नाही नाही, तो आता त्यांचा महायुतीतला अंतर्गत विषय आहे, त्यांनी कुणाचा घ्यावा आता तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत. मग त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं, महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते. बाबा असं नाही आहे, असं आहे, म्हणून त्यांच्या घरातलं भांडण आहे ना. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे. शेतकऱ्यांच्यावर महायुतीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे आमच्यावर प्रशासक या ठिकाणी आलेला आहे, हे सत्य आहे.